नमस्कार मैत्रिणींनो, नम्रता क्रिएशनला तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण सुपारी कशी डेकोरेट करतात ते शिकणार आहे. मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग आपण साहित्य बघूया. सुपारीसाठी लागणारे साहित्य: फेविकॉल, कात्री, निरनिळ्या रंगाचे कुंदन, हे पहा, सुपारी, सुई आणि बॉल चेन. चला तर मग आपण सुपारी डेकोरेट करूया. सगळ्यात पहिले सुपारीला आपण फेविकॉल लावून घेऊ. सुपारीला तुम्ही आधी कलरही लावू शकतात. मी ॲक्रेलिकचा कलर सुपारीला दिलेला आहे, किंवा तुम्ही सुपारीला फॉईल पेपर, सिल्वर कलर किंवा गोल्डन कलरचा फॉईल पेपर देऊन तुम्ही त्याच्यावर डेकोरेट करू शकता. मी सुपारीला पहिले अर्धा तास आधी कुंदन लावून ठेवलेला आहे, म्हणजे तो चांगला पॅक बसलेला आहे. हे पहा, हा कुंदन लावलेला आहे. आता आपल्याला सुपारीला फेविकॉल लावून घ्यायचे आहे. त्याच्याकरता मी गोल्डन कलरची 2.5 मीटर बॉल चेन घेतलेली आहे. हे पहा, ही 2.5 मीटर बॉल चेन मी घेतलेली आहे. आता आपण सुपारीला फेविकॉल लावून घेऊ. सुपारीला सगळ्या बाजूने फेविकॉल लावून घ्यायचे आहे. असे हे पहा, असे सगळ्या बाजूने फेविकॉल लावून घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला तिच्यावरती बॉल चेन चिटकवायची आहे. ही सुपारी आपल्याला औक्षण करण्याकरता, तसेच लग्नामध्ये आपण रुखवत ठेवतो, रुखवतामध्ये आपण सप्तपदी ठेवतो, सप्तपदीचे डेकोरेट करण्याकरता सुद्धा सुपाऱ्या आपल्याला उपयोगी पडतात. हे पहा, ही अशी सुईच्या साहाय्याने बॉल चेन अशी सगळीकडून एकसारखी लावून घ्यायची आणि असा गोल सर्कल करत करत आपण सुपारी डेकोरेटिव्ह करू. सुपारी डेकोरेट करायला एकदम सोपी आहे, तुम्ही करू शकता. हे पहा, सुईच्या साहाय्याने चेन अशी टच करत राहायची, म्हणजे बॉल चेन जवळजवळ होते. हे पहा, अशी. आता आपण सगळ्या सुपारीला फेविकॉल लावून घेऊ, म्हणजे आपली बॉल चेन चांगली पक्की चिटकेल. हे पहा, अशी इथपर्यंत आपली सुपारी चिटकवत आलेली आहे. परत सुईच्या साहाय्याने टच करत राहायचं, म्हणजे ही चेन जवळजवळ येते आणि सुपारी सुंदर अशी डेकोरेट तयार होते. परत आपल्याला सुपारीला फेविकॉल लावून घ्यायचे आहे. हे पहा, हे असे फेविकॉल लावून घेतलेले आहे. आणि परत आपण ही बॉल चेन सुपारीला अशी चिटकवून घेणार आहे. तुम्ही सिल्वर कलरची चेन लावू शकतात. कलरमध्ये पण चेन मिळू शकते. ब्ल्यू कलर असतो, पर्पल कलर असतो, पिंक कलर असतो, रेड कलर असतो. अशा निरनिळ्या प्रकारच्या बॉल चेन आपल्याला बाजारात मिळू शकतात. आणि मोत्यांनी सुद्धा आपण सुपारी डेकोरेट करू शकतो. हे पहा,
अशी चेन जवळ 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 सरकवत राहायची सुईने, म्हणजे मग सुपारीला दाट अशी चेन चिटकून राहते. हे पहा, आता आपल्याला इथपर्यंत अशी चेन चिटकवून घ्यायची आहे. त्याच्याकरता मी अजून थोडे फेविकॉल सुपारीला लावत आहे. सुपारी डेकोरेट करायला जास्त वेळसुद्धा लागत नाही. हे पहा, अशी मी चेन लावून घेतलेली आहे आणि सुईच्या साहाय्याने तिला अशी जवळ सरकवत आहे. हे पहा, अशी टच करत राहायची म्हणजे चेन सुपारीला चांगली पक्की चिकटते. परत अशी गोल गोल सर्कल करत अशी सुपारी आपली पॅक झालेली आहे. हे पहा, आणि आता मी कात्रीच्या साहाय्याने उरलेली चेन कापून घेते. हे पहा, अशी आता आपण उरलेली चेन कापून घेणार आहे आणि हा सर्कल इथे आपण पूर्ण करून घेणार आहे. हे पहा, अशी आपली सुपारी डेकोरेट होत आहे. तुम्ही सुद्धा करू शकता. अशी शेवटपर्यंत सुपारीला चेन चिटकवून घ्यायची आणि ही आपली औक्षण सुपारी तयार झालेली आहे. पहा, किती सुंदर दिसते आहे. तुम्ही पण करून पहा. धन्यवाद.